तानाजी सावंतांच्या मतदारसंघापासून म्हणजेच परांडा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचं पारडं जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार आहे पाहूया। तानाजी सावंत हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तानाजी सावंत शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अशी खरं तर लढत या मतदारसंघात रंगल्याचं पाहायला मिळालं। राहुल मोटे यांनी देखील तगडी झुंज दिल्याचं पाहायला मिळतं, तगडी फाईट दिल्याचं बोललं जात आहे मतदारसंघामध्ये। मात्र संभाव्य आमदार या एक्झिट पोलमध्ये तानाजी सावंत असल्याचं पाहायला मिळतं। शिंदे गटाचे तानाजी सावंत असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नेमकी कारणं काय आहेत ते देखील जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तानाजी सावंत हे गेल्या निवडणुकीची अगोदरपासूनच जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारसंघाची अटॅचमेंट त्यांनी वाढवलेली होती। मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केलेले पाहायला मिळाले होते। त्याचबरोबर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मतदारसंघामध्ये निधी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आणल्याचं त्यांनी वारंवार या मतदारसंघामध्ये सांगितलेलं पाहायला मिळालं। तर दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर राहुल मोटे हे टीम टर्म आमदार राहिलेले होते। मात्र 2019 मध्ये तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांचा पराभव केलेला कुठेतरी पाहायला मिळाला। मात्र यावेळी राहुल मोटे यांनी या मतदारसंघामधून त्यांना उमेदवारी जाहीर झाली। मात्र या महाविकास आघाडीकडून ज्यावेळेस ही उमेदवारी जाहीर होत होती त्यावेळेस या महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झालेला पाहायला मिळाला। तर त्याचं कारण असं होतं की महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून रणजित पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला होता। त्याचबरोबर शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता। त्यामुळे हा जो तिढा होता हा शेवटच्या दिवशीपर्यंत तिढा सुरू होता। त्यामुळे या मतदारसंघामध्ये याचा जो फटका आहे तो कुठेतरी मोटे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र एकीकडे वरवर जरी या ठिकाणी राहुल मोटे निवडून येऊ शकतात असं जरी चित्र दिसत असलं तरी यामध्ये कुठेतरी तानाजी सावंत हे निवडून येण्याचं चित्र जो आहे ते मतदारसंघामध्ये आता कुठेतरी पाहायला मिळत आहे।